खूप गरमी आहे, मस्त ज्यूस बनवू आपल्याला. कलिंगडाचा ज्यूस बनवू? आत्ता बनवते. तुम्हाला तर माहिती आहे की सगळीकडे खूप उन्हाळा आहे आणि या उन्हामुळे अतिशय त्रास होतो आहे आणि घामाच्या स्वरूपामध्ये आपलं पाणी जे आहे शरीरातलं ते फार जास्त प्रमाणात बाहेर पडते आणि आपल्या शरीरातली पाण्याची पातळी मात्र कमी होते. त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम उन्हाळ्यामुळे आपल्याला उष्माघाताचे आपल्याला सहन करावे लागतात. सो ह्या प्रॉब्लेमला आपल्याला फेस करायचं नसेल तर आपण आपली काळजी नक्कीच घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्याला कमीत कमी उन्हात जाणे आणि जर आपण जातोय तरीसुद्धा आपण ज्युसेस, नारळ पाणी, ताक, दही या अशा प्रकारचे पदार्थ आपण सेवन केले पाहिजे. ज्युसेस जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण घेतले पाहिजेत. सो आज मी आहोंना देते वॉकिंगला जाऊन आल्यानंतर कलिंगडाचं ज्यूस, त्याच्यामध्ये मी पुदिना सुद्धा टाकला आहे कारण की आपली बॉडी जी आहे ही जास्त हीट जनरेट करत असते आणि त्याच्यातून आपली हीट कमी व्हावी म्हणून हे सर्व पदार्थ. त्यातल्या मी सब्जा सुद्धा टाकलेला आहे. हे जे तुळशीचे बीज आहेत हे सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत. सुंदर असं सरबत आपलं रेडी झालेलं आहे. काही बाहेर जायची गरज नाही, घरच्या घरी रेडी होतात आपले छान असे सरबत. आणि बघूया आहो आलेत आपले वॉकिंगवरून, सो त्यांना देऊन बघते की त्यांना ज्यूस आवडतंय की नाही आवडते. पण अतिशय हेल्दी आणि छान असं ज्यूस आहे आणि आमच्या आहोंना सुद्धा अतिशय आवडलं. शेवटची प्रतिक्रिया बघा, मग तुम्हाला समजेल.